ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरामधील उर्वरित वंचित क्षेत्रास वांबोरी चारीचं पाणी मिळावं यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रामधील असूनही दक्षिण भागामधील सुमारे 900 हेक्टर क्षेत्र हे पाण्यापासून वंचित आहे। हा भाग वांबोरी चारीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाणी न मिळाल्यानं दुष्काळी राहिला आहे। प्रत्यक्षात या भागाचे हक्काचं पाणी शिल्लक आहे। या भागामधील ओढ्यांवरील बंधारे पाण्यानं भरल्यास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना होईल। म्हणून या भागाचा समावेश वांबोरी चारी टप्पा 9 मध्ये झाल्यास त्या बंधाऱ्यामध्ये पाणी येऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गोरक्षनाथ मोरे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सचिन अकोलकर तसेच पोपट मोरे, बाबासाहेब पोटे, विठ्ठल गांधले तसेच राधाकिसन धुमाळ, रखमाजी शेजवळ, अण्णा मोरे, संदीप कांबळे, विष्णू मोरे, संकेत जवरे, महेश आवारे, पप्पू तोगे तसेच योगेश धुमाळ, संजय पोटे, लहानू पोटे आदी शेतकरी उपस्थित होते। वांबोरी चारीचे पाणी वांबोरीच्या दक्षिण भागामध्ये सुमारे 900 हेक्टरला मिळत नाही। हा भाग कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित आहे। वांबोरी चारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे असं समजून दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे। परंतु आता पाटबंधारे विभाग हे काम दुसऱ्या टप्प्याचं असं गृहीत धरतं, तर काही अधिकारी सांगतात हे पहिल्या टप्प्यातलं काम आहे। परंतु पहिल्या टप्प्यातलं जे अप्रत्यक्ष सिंचनाखाली वांबोरी भागातील पाझर तलाव भरायला पाहिजे होते ते त्या काळामध्ये विक्रेकांना टाकल्यामुळे भरण्यात आलेले आहे। म्हणून वांबोरी भागाचं पाण्याला जे हक्काचं पाणी आहे त्यासाठी आम्ही शेतकरी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। तरी शासनाने आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत आणि जिल्ह्यातील प्रश्न असल्यामुळं या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या भागाचा पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा ही आमची विनंती आहे। मनोज ताळवेसह महेश दाने, C24 राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।